तिकडे खरातचा आणखी एक मोठा कारनामा समोर आलाय। फसवणूक आणि सावकारी प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना अशोक खरात नॉमिनी असलेली 132 बँक खाती आढळली आहेत। कोपरगाव येथील समता पतसंस्था आणि सिन्नर तालुक्यातील जगदंबा माता पतसंस्था या दोन्ही पतसंस्थेत ही खाती असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले। दरम्यान संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांच्याकडून या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। अशोक खराचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे। 100 पेक्षा अधिक खाती जी आहेत ती पतसंस्थेमध्ये आहेत। कोपरगाव येथील समता पतसंस्थेमध्ये त्याचे 100 खाते आहेत असं सांगितलं जातं। म्हणजे तो 100 खाते चालवत होता। समता पतसंस्थेचे चेअरमन आपल्यासोबत आहेत, अध्यक्ष आहेत। काय सांगाल की तुमच्या बँकेमध्ये 100 पेक्षा अधिक खाते ऑपरेट हा अशोक खरात करत होता? ऑपरेट अशोक खरात करत नव्हता। खाते निश्चित अशोक खराचे ओळखीने ओपन झाले होते, परंतु त्याची केवायसीची पूर्तता ही समतांनी पूर्णपणे केलेली होती। त्याचे जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे जे आधार फेच करणं, पॅन कार्ड घेणं या सगळ्या पूर्तता समतांनी केलेल्या होत्या आणि ते खाते समतामध्ये ओपन झालेले होते। खाते एवढे 101 नव्हते, 57 खात्यांच्या खातेदारांच्या आसपास हे खाते ओपन होते, ज्याची माहिती आम्हाला पोलिसांनी मागवली आणि आम्ही ताबडतोब ती पोलिसांकडे खाते माहितीसाठी दिलेली आहे। साधारण किती व्यवहार झालेला आहे या संपूर्ण खात्यामध्ये आणि कशा पद्धतीने झालाय? ऑनलाईन झालाय की ऑफलाईन? याच्यामध्ये साधारणतः एक 10 कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार या खात्यातून झालेले आहेत आणि व्यवहार काही ऑनलाईन आहेत आणि काही ऑफलाईन आहेत। असं समजते की कोविड काळामध्ये ही खाती उघडली गेली होती, मग केवायसी नेमकं ऑनलाईन झालं होतं किंवा यातला जो मोबाईल नंबर होता तो अशोक खरात एकट्याचाच वापरला गेलेला असं कळतंय? काय नेमकं ही निश्चित याच्यामधले खाते जे आहेत ते मे 2021 या काळात ओपन झालेले आहेत बऱ्यापैकी खाते, आणि त्यावेळेस कोविड होता त्यामुळं शासनाने काही त्यात सूट दिलेल्या होत्या केवायसीच्या पूर्ततेमध्ये, परंतु त्यावेळेस सुद्धा आम्ही पूर्णपणे केवायसीची पूर्तता ऑनलाईन खाते फेच करून आम्ही पूर्णपणे केलेली आहेत। खातेदारांची व्हिडिओ केवायसी आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि मगच खाते ओपन झालेले आहेत। त्यामुळे कुठे बेकायदेशीर खाते हा प्रकार याच्यामध्ये निश्चित नाहीये। नाही, पण याच्यामध्ये मोबाईल नंबर जो होता तो खरातचा वापरलेला आहे। नॉमिनी एकटाच खरात असल्याचं बऱ्याच खात्यामध्ये लक्षात येत आहे। मग हा गैरव्यवहार झालेला किंवा याच्यात काही चौकशी करावी असं वाटलं नाही? जसं तुम्ही सांगितलं 1,10,000 सभासद खातेदार आहे आपल्या समताचे 1,10,000 खातेदार आहेत, सभासद आहेत, त्यामुळं बरेच खाते या ठिकाणी ओपन होत असतात, परंतु एकूण एक खात्याची केवायसी ही समतांनी पूर्ण केलेली असते। त्याच्यामुळं त्यात कुठे बेकायदेशीर असा प्रकार नाही। ह्याच्यामध्ये जो वारस नोंदीचा प्रकार आहे, तर एक माणूस किती पण खात्याला जर खातेदाराची संमती असेल ह्याच माणसाला वारस म्हणून ठेवा तर तो किती खात्याला वारसदार म्हणून राहू शकतो। आणि खातेदाराने जर तो मोबाईल नंबर दिलेला असेल की त्याचा फॉर्म भरून देताना की हा मोबाईल नंबर माझ्या खात्याला असावा, तर आम्हाला तोच मोबाईल नंबर त्या खात्याला ठेवावा लागतो। त्या हिशोबाने तो मोबाईल नंबर तिथे ठेवलेला आहे। आता काही लोक पुढे येऊन म्हणताय की आम्हाला हे खातं होतं समतामध्ये, हे माहीतच नाही, मग आता कसं? आता लोकांवर आरोप झाल्यानंतर ते आरोप टाळणं ते त्यांचा वैयक्तिक भाग झाला, परंतु आमच्याकडे जेव्हा खाते ओपन झालेले आहेत प्रत्येक खातेदाराची केवायसी पूर्ण झाल्याशिवाय खाते ओपन झालेलं नाही। त्यामुळे 100% याची केवायसी झालेली आहे आणि खातेदारांना याची पूर्ण कल्पना होती। पोलिसांनी ही सगळी खाती गोठवलेली आहेत किंवा काय सूचना दिलेल्या आहेत? पोलिसांनी तर आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही हे सर्व खाते फ्रीज केलेले आहेत। त्याच्यामुळे जो बॅलन्स आहे किंवा इथून पुढे पोलिसांची परवानगी येऊपर्यंत कुठलाही व्यवहार त्या खात्यामध्ये होणार नाही आहे आणि पोलिसांना जी काही माहिती पाहिजे होती ती सर्व माहिती समताने आतापर्यंत दिलेली आहे आणि इथून पुढे जर पोलिसांना लागली तर सहकार्य करायला समता नेहमीच तयार आहे। म्हणजे कोपरगावची समता पतसंस्था असेल किंवा नाशिक येथील जगदंबा माता पतसंस्था, दोन्ही मिळून 132 खाती जी आहेत ती पतसंस्थेमध्ये इतर लोकांच्या नावावर आहे, मात्र त्याचा नॉमिनी जो आहे तो खरात आहे आणि कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहे। सध्या पोलिसांच्या सूचनेनुसार ही सगळी खाती जी आहेत ही गोठवण्यात आलेली आहे, थांबवण्यात आलेली आहे याचे व्यवहार। आणि आता आणखीन याच्यामध्ये काय काय धागेदोरे लागतात, कोण लोक पुढे येतात, त्यांची खाती आहेत की नाही, केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही, ही सगळी आता पडताळणी केल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर स्पष्ट होईल। यामध्ये आता पतसंस्थेची भूमिका समोर आली आहे। आता पोलीस यात आणखीन काय तपास करतात, काय याच्यातले धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।